प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो। कसे आहे, बरे आहे का? तुम्ही येशू सोबत चालत आहे का? आज सकाळी तुम्ही किती वेळ प्रार्थना केली? किती वेळ तुम्ही वचनाचं ध्यान केले? पहाटे उठून, अंधारात उठून सर्वप्रथम प्रभूच्या समोर जाऊन गुडघे टेकून बायबल वाचले पाहिजे, त्यावर ध्यान करून प्रार्थना केली पाहिजे। आज दिवसभर माझ्या सोबत राहा, मला चालवा। माझ्या सोबत चालत या, माझा हात धरून मला चालवा। आज कोणती परीक्षा येईल, अडचण येईल, संकट येईल तुम्हाला माहित आहे, म्हणून सकाळीच प्रार्थना करून प्रभूची मार्गदर्शन घ्या। प्रभू, माझ्याशी संबंधित सर्व लोकांना हे आशीर्वाद द्या, माझ्या सोबत काम करणारे, माझ्या खाली काम करणारे सर्वांना, आमच्या रस्त्यावर राहणारे सर्व लोक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा। आमच्या देशाला आशीर्वाद द्या, आमच्या देशाच्या नेत्यांना आशीर्वाद द्या आणि आमच्या देशासाठी त्यांचा उपयोग करा। त्यांना एक चांगले हृदय द्या आणि स्वार्थ दूर करा। पैशाची लालसा दूर करा, लाचखोरी, भ्रष्टाचार टाळा। देशासाठी चांगल्या हृदयाची देणगी द्या। जर आपण असे प्रार्थना केले, हजारोंनी, लाखोंनी प्रार्थना केले, तर बदल घडेल। आपण प्रार्थना करायलाच हवे। आज प्रभू काय सांगत आहेत माहिती आहे का? मत्तय अध्याय 6 वचन 8 येशू म्हणतो, तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे। आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण पित्याकडेच प्रार्थना करतो। तोच सर्व विश्वाचे प्रभू आहेत। येशूच्या नावाने आपण त्यांच्याकडे प्रार्थना करतो। माझ्या नावाने पित्याला मागा असे येशू सांगतो। म्हणून आपण म्हणावे, पिता, आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो। अशा प्रकारे त्यांना सर्व माहित आहे। प्रार्थना करण्याआधीच कशासाठी प्रार्थना करणार आहात हे त्यांना माहित असते। तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहित आहे। त्यांना सगळे माहित आहे ना, मग मी प्रार्थना का करावी असे विचारणारे काही वितंडावादी ज्ञानी लोक असतात। म्हणूनच परमेश्वराला सगळे माहित असले तरीही तुम्ही प्रार्थना केली पाहिजे हेच प्रभू अपेक्षा करतो। मला कसला त्रास होत आहे तुला माहित नाही असे प्रभूला म्हणू नये, त्याला सर्व ठाऊक आहे। तुम्ही पाहत आहात, मला काय हवे ते तुम्हाला माहित आहे, अडचण काय आहे तेही माहित आहे, तरी सुद्धा मी तुझ्याकडे आलो आहे। मी एखाद्या वडिलांकडे आल्याप्रमाणे आलो आहे। कृपया मला मदत करा, मला मदत करा असे म्हणावे, म्हणून परमेश्वराला वाटते। मुलग्याला काय हवे आहे हे त्याच्या घरात असलेल्या पित्याला माहित नाही काय? मुलगा शाळेला जात असताना त्याला काय हवे आहे? बूट, युनिफॉर्म, बॅग असे सर्व माहित असतो। माहित असूनही जेव्हा ते मूल येऊन म्हणतो, बाबा मला युनिफॉर्म द्या, मला बूट द्या, आमच्या शाळेत सांगितले आहे, त्या वडिलांना आनंद होत नाही। सगळे मला माहित आहे जा कधीच म्हणणार नाही। परमेश्वराला माहित आहे तुला काय हवे आहे, कशाचे गरज आहे हे सगळे त्याला माहित आहे। सगळे मला माहित आहे, तरी सुद्धा तू मागितले पाहिजे, विश्वासाने मागितले पाहिजे असेच येशू त्या ठिकाणी सांगून देतो। म्हणूनच त्यांना सगळे माहित असतानाही आपण तोंड उघडून केव्हा मागतो याची ते आतुरतेने वाट पाहत असतो। अशा प्रकारे मागितल्यावर वडील म्हणतात, मला माहित आहे, मी तुझ्यासाठी एक गोष्ट तयार करून ठेवली आहे असे एक वडील आनंदाने सांगावे तसे ते बोलतो। तू यायला मी वाट पाहत होतो, मला सगळे माहित आहे, मी तुझ्यासाठी करतो असे परमेश्वर म्हणतो। आनंद काय आहे ते माहित आहे का? आपल्याला चांगला एक पिता आहे। तो आपल्यापासून खूप दूर नाही, तो दिसत नाही अशा अंतरावर बसला नाही। तू तिथे जा, इथे जा असे म्हणणारे पिता नाही। ते तुमच्या शेजारीच आहे, तुम्हाला लक्ष देत आहे। मला सगळे माहित आहे असे ते म्हणतात। तरी सुद्धा तू विचार कर, तू विचारलेस ते तुझ्यासाठी करतील। म्हणून परमेश्वराकडे पाहून म्हणा, तुम्हाला सगळे माहित आहे। प्रभू एका वडिलांसारखे तुमच्याकडे विचारतो। तुम्ही विचारायला सांगितले आहे, मी विश्वासाने विचारतोय असे सांगा आणि लगेचच चमत्कार घडेल। त्याला सगळे माहित आहे, म्हणून वादविवाद करू नका, बरोबर ना? स्वतःला नम्र करा आणि आज प्रभूसमोर सांगा, प्रभू पिता, मला आज काय हवे आहे, आताच मला काय गरज आहे हे सगळे तुम्हाला माहित आहे।
म्हणून मी येशूच्या नावाने तुझ्याकडे विनंती करतो, आज माझ्यासाठी एक चमत्कार कर, माझी गरज पूर्ण कर, माझी गरज भागव. या गोष्टीत माझ्यासाठी एक चमत्कार कराल या विश्वासाने मी तुझ्यापाशी हे मानतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.